नाशिकच्या मनमाड शहरात नायलॉन मांजामुळे एक महिला डॉक्टर गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे नायलॉन मांजाचा जीवघेणा धोका पुन्हा एकदा चर्चेत आला. मनमाड येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर विद्या मगर या नेहमीप्रमाणे दुचाकीवरून आपल्या क्लिनिककडे जात होत्या. दरम्यान ईदगाह भागातील पुलावर अचानक नायलॉन मांजा त्यांच्या चेहऱ्यावर आदळला. या घटनेत त्यांचा डावा डोळा थोडक्यात बचावला, मात्र चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या. जखमांची वेदना लक्षात घेता डॉक्टर विद्या मगर यांच्यावर कॉस्मेटिक सर्जरी करण्यात आली. तब्बल 25 टाके टाकावे लागले. सुदैवानं मोठा अनर्थ टळला असला तरी या घटनेनं नायलॉन मांजाचा धोका किती भयावह आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं. मानवाच्या जीवितास धोका पोहोचवणाऱ्या नायलॉन मांजाची विक्री आणि वापर अद्याप सुरूच असल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतो. नायलॉन मांजा विक्री करणारे तसेच वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होते. मनमाडसह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात नायलॉन मांजावर प्रभावी बंदी कधी लागू होणार असा सवाल आता उपस्थित केला जातो. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी आम्रपाली बाग, नाशिक.